आपल्याला ड्रॉ करायचा आहे हायपोसायक्लॉइड, जो आपल्या सर्कलच्या आतून पास होईल. त्यासाठी आपण एक पॉईंट घेऊया, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करूया. त्यानंतर आपण एक बेस पॉईंट क्रिएट करूया. आपण काय करूया की आपला जो आतला सर्कल आहे त्याचं जे रेडियस आहे ते 60 आहे. पण 60 ॲट अन अँगल 30 घेऊया. आणि तसंच हा जो सर्कल आहे त्याला आपण करूया मिरर, म्हणजे आपल्याला काय येईल, अशी लाईन तयार होईल. आता आपण सेम त्याचे कलर चेंज करून घेऊ. ही लाईन आपल्याला सध्या नको आहे, डिलीट करू. ह्या पी जे लाईन्स आहेत त्याचे आपण कलर व्हाईट करून घेतला, नंतर आपण चेंज करू. तर ह्या लाईन्सला ड्रॉ केल्यावर आपण एक आर ड्रॉ करूया, जो इथून स्टार्ट होईल आणि इथून एंड होईल. आता ह्याचा कलर आणि त्याचा कलर पण आपल्याला सेम होईल. आता हा जो सर्कल आहे त्या सर्कलच्या आतमधून आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. आपण काय करूया, आपण इथून एक लाईन ड्रॉ करूया. वाटलं तर इथून एक लाईन ड्रॉ करूया, की ह्याच्या अलॉंग असेल. पण रेडियस आपल्याला 30 हवी, त्यामुळे सर्वात सोपा ऑप्शन कोणता आहे, सर्कल घेऊन एक 20 रेडियस घेतली, आपल्याला सेंटर पॉईंट मिळाला. आणि परत तोच सेंटर घेऊन आपल्याला असा एक सर्कल ड्रॉ करायचा, जो ह्या सर्कलच्या आतल्या साईडने टँजंट असेल. असं झालं की आपल्याला हाच सर्कल आपल्याला इकडे पण ड्रॉ करायचा आहे. आपण काय करूया, पुन्हा एकदा इकडे सर्कल घेऊया आणि हा सेंटर घेऊन आता आपण इकडे टच करणार आहोत. हा आपल्याला हवा आहे डॉटेड. आपण आता आपलं काम झाल्यामुळे आपण ह्याला डिलीट करू. आता हा जो आर्क आहे ह्या आर्कला आपल्याला डिवाइड करायचा आहे 12 इक्वल पार्ट्स मध्ये. आणि ह्यातला अँगल किती आहे, सध्या अँगल आहे ह्यातला 120 डिग्री. तर हा आपला अँगल आहे 120 डिग्री. आणि ही जी रेडियस आहे ती आपली 60 डिग्री, सॉरी 60 रेडियस आहे. आणि हा जो डायमीटर आहे रोलिंग सर्कलचा, हा आपला डायमीटर आहे 40. तर आता आपण सुरुवात करूया ह्याला 12 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करून. त्यासाठी आपण कमांड होणार आहे घेतलं, एंटर केलं, सेंटर मार्क केला. तर आपल्या नंबर ऑफ आयटम्स पाहिजे 12, पण आपल्याला इथे लिहायला लागेल 13, कारण आपल्याला मधला अँगल हवा असतो. आणि हा जो 3 अँगल आहे ते आपण टाकूया 120. तर आता आपले हे 12 इक्वल पार्ट झाले. तर आपल्याला काय करायचं आहे, हा जो सर्कल आहे सर्कलचे पण आपल्याला 12 इक्वल पार्ट्स करायचे. त्यासाठी आपण काय करूया, हा जो सेंटर आहे त्याच्यापासून आपण एक लाईन ड्रॉ करूया. त्या लाईनला सिलेक्ट करूया, पुन्हा एकदा पोलारायझर घेऊया आणि हा सेंटर घेऊया. आता इथे आपल्याला इथे सुद्धा 13 पार्ट घ्यावे लागतील, सॉरी इथे 12 घ्यावे लागतील, कारण आपला अँगल 360 डिग्री. अँगल जर 360 डिग्री असेल तर एक एक्स्ट्रा घ्यावा लागेल. हे झाले आपले 12 पार्ट्स. आता आपण हे जे एजेस आहेत इथून हा सेंटर घेऊन एक आपण अशी आर ड्रॉ करू जी इथून स्टार्ट होईल आणि इकडे टच करेल. त्यासाठी आपण वाटलं तर एक कलर चेंज करून घेऊया. आर्क सुरुवात करूया, सेंटर स्टार्ट आहे, आला आपला सेंटर पॉईंट आणि आला आपला स्टार्टिंग पॉईंट. त्याला आपण डायरेक्शन चेंज करूया कंट्रोलने, रिपीट कमांड. ते ऑटो असल्यामुळे ते पूर्ण जाईल शेवटपर्यंत, त्यामुळे इथे थांबलं तरी चालेल. आपण हा सेंटर स्टार्ट आहे, हा सेंटर आपला एकदा तीच करून आपण इथे आहोत. आणि शेवटची पुन्हा एकदा तीच करून हा सेंटर पॉईंट, हा आपला स्टार्टिंग पॉईंट.
आपण आता हे जे पार्ट्स बाहेर आले ते आपण ट्रिम करून टाकू. आता आपल्याला ड्रॉ करायचे आर्क्स. त्यासाठी आपल्याला घ्यावं लागेल एक सर्कल ज्याचा रेडियस असेल 20 पण सेंटर पॉइंट हा आर्कवर असेल. आपण काय करूया, एक सेंटर आर ड्रॉ करूया. बेस तिथून स्टार्ट होईल आणि या सेंटर पासून स्टार्ट होईल या सर्कलच्या सेंटरला टच. तर या सर्कलवर आपल्याला पॉईंट्स मिळाले. हा C1, C2, C3, C4, C5, C6, C7, C8, C9, C10, C11, C12. तर याला नंबर दिले तरी चालतील. त्यासाठी आपण काय करूया, इथे डायमेन्शनचा बॉक्स तयार करूया. मल्टीलाईन टेक्स्ट म्हणून C1 त्याला आपण साईज कमी करूया. तीन देखील करूया आपण. C2, C3, C4, C5, C6, C7, C8, C9, C10, C11 आणि C12. हे केल्यावर आपण त्याला एक्सप्लोर करूया, म्हणजे ते सेपरेट होतील आणि म्हणजे आपल्याला मूव्ह करायला सोपं. खाली येऊया. हा C1 पॉईंट आहे, आपल्याला मूव्ह करायचा. हा आपला पॉईंट आहे 5. हा पॉईंट आपला C1. C2 पॉईंट आपला हा पॉईंट C2 आहे. तिथे असं आपण काय करूया, पॉईंट कमांड घेऊया आणि पॉईंट कमांडने आपण मार्क करून पॉईंट आपल्याला ते परफेक्ट दाखवता येते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. कमांड घेऊया हे आपले पॉईंट्स आले, हे आपण सेंटरचे सर्कल म्हणून पकडले. हे पॉईंट्स फक्त रेफरन्स म्हणून आपण मार्क केले. सगळे मार्क करून मार्क करायला बघतो. C1, C2, C3, C4 ह्या सगळ्याचे रेडियस घेणार आपण 20. आपण करणार आर्क कट. त्यासाठी म्हटलं तर आपण अजून एक वेगळा कलर घेऊया.
एंटर करावं लागेल ऑप्शन नाही आहे. आता इथे जितके आपण सर्कल जास्त करू तितके आपल्याला ते शोधणं जरा जास्त कठीण जाईल. त्यामुळे मी काय करतो, पॉईंट मार्क करूया. त्यासाठी एखादा वेगळा कलर घेऊ आपण. रेड हा आला आपला पहिला पॉईंट, हा दुसरा. इथे आपण बघू शकतो की या पहिल्या आर्कवर हा दुसऱ्या आर्कवर असा आपला हा आला दुसरा. असं हे कंटिन्यू केलं इथून घेऊन इथून घेऊन घेऊन तर आपण पॉईंट कमांड घेऊन हा पॉईंट आहे तिथे हा कर्व इंटरसेक्ट करतो. हा एक पॉईंट आहे. आणि आपण शेवटचा पॉईंट खाली तो करायचं बाकी आहे. सेंटर हा आला आपला, हा आपला स्टार्टिंग पॉईंट आला या. आता शेवटचा पॉईंट आला आपला C6 च्या आत. C6 कुठे आहे ते इथे आहे, तर हा पॉईंट आला आपला C6. तर तसंच आता आपण ह्याला मिरर जर केलं मिरर, हे आपले आलेले आहेत पॉईंट्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ह्याच्यावर एक 1 2 3 4 हा आपला 5 आणि हा आपला आहे 6 इथे त्या नाही पॉईंट घेऊन टाकूया. आपल्याला आपल्याला जॉईन करायचं त्यासाठी आपण कमांड वापरायचं स्प्लाइन. ही सुरुवात आहे आपली इथून, हा दुसरा पॉईंट, तिसरा, चौथा, आपला 5 पॉईंट, आपला 6 पॉईंट, आपला 7 पॉईंट, त्यानंतर 8वा, 9वा, 11वा, हा आपला तिसरा आपला हा नेटवर्क तयार आहे.